नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे विद्यार्थीचा अतिउत्साहपणा त्यालाच नडलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचं करोडो रुपयांचं स्वप्न फ्लॉप झालेलं आहे. कारण ही गोष्ट युगंधरच्या वेळीच लक्षात आली. सोबतच एवढंच नाही तर शिर्केंनी मात्र चांगलंच वॉचमॅनला कान फाडला आहे आणि त्यामुळे वॉचमॅनने पोपटासारखं बोलूनच विद्याधरचा डाव उधळून लावत आनंदीचा पत्ता सांगितलेला आहे. हेच आपल्याला या आजच्या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आता आपण पाहतो मालिकेमध्ये आनंदी ही अंघोळीला निघालेली असते. पण जेव्हा अंघोळीला जाते नेमकं त्याच वेळेला तिला असं वाटत असतं की नक्कीच इथे कोणीतरी आहे. मग ती आरतीताई आरतीताई असं म्हणून आवाज देऊ लागत असते आणि तेव्हा ती इकडे लगेचच ते दोन्ही माणसंसुद्धा इकडे आनंदीच्या जवळ येतात आणि त्याच वेळेला आनंदीच्या जवळ आल्यानंतर इथे आता ते आनंदीच्या तोंडावरती पट्टी लावतात आणि पट्टी लावून आनंदीला किडनॅप करू लागतात. लगेचच तिथे त्यांनी आणलेला जो काही ट्रंक आहे त्या ट्रंकमध्ये आनंदीला व्यवस्थित पॅक करत असतात, जेणेकरून इथे कोणालाही कसलाही संशय येऊ नये. इकडे तोपर्यंत वॉचमॅनने आरतीला व्यवस्थित हँडल केलेलं असतं. तिला आनंदीजवळ जाऊ नये म्हणून जे काही प्रोसेस आहे ती प्रोसेस मात्र इथे आता करायला सांगितलेली असते आणि तो आता तिच्याशीच बोलत असतो. बराच वेळ बोलत असताना आता आपण पाहतो इथे आरती म्हणत असते, आता जर प्रोसेस झाली असेल तर मी माझ्या बहिणीला घेऊन जाऊ का? इथे आनंदी त्या बॉक्समध्ये असते आणि तो बॉक्स ती माणसं अक्षरशः आरतीच्या जवळूनच घेऊन चाललेले असतात. जेव्हा तो बॉक्स ते आरतीच्या जवळून घेऊन जातात त्यावेळेला आरतीला थोडीशी भनकसुद्धा लागत नाही. का आनंदीसुद्धा काही हालचाल करत नसते, कारण आनंदीसुद्धा आता इकडे बेशुद्ध झालेली असते. जेव्हा ती बेशुद्ध असते त्यावेळेला मात्र इथे आता हा वॉचमॅन जो ट्रंक आणि ती माणसं गेल्यानंतर लगेचच आता आरतीला आतमध्ये सोडत असतो आणि म्हणत असतो, जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस आता ऑलमोस्ट डन झालेली आहे, तुम्ही गेलात तरीसुद्धा चालेल. मग आता आरती ही जात असताना ती माणसंसुद्धा तिला हाताशीच लागतात, पण तिला मात्र अजिबात कल्पना नसते की तिची बहीण जी आहे ती बहीण ह्या ट्रंकमध्ये आहे ते. आता ते माणसं संधीचा फायदा घेतात आणि हा वॉचमॅन त्यांना मदत करतो आणि त्यानंतर ते दोघेही जण आता गाडीमध्ये बसत असतात. दुसरीकडे आपण पाहतो आता युगंधर हा मितालीला शिवलिंग बनवण्यासाठी मदत करत असतो. मातीचं शिवलिंग आणि त्याचबरोबर हाताने बनवलेलं, ह्या सगळ्या गोष्टी परंपरेच्या आहेत. कारण इथे आता जेव्हा समिधा होती तेव्हा समिधा मात्र अशाच पद्धतीने हे सर्व काही करायची आणि त्यामुळे मात्र आता ही परंपरा इथेच्या मुलीला म्हणजेच की इथे आता मितालीला पुढे चालवायची असते. आरती आतमध्ये खोलीत येते आणि आनंदी, आवरलंच का गं, निघायचं का गं, तुझी अंघोळ झाली का गं आनंदी, असं म्हणून ती आवाज देत असते. पण आनंदीचा मात्र काहीच आवाज न आल्यामुळे आता आरती ही बाथरूमचा दरवाजा उघडून पाहते. पण जेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडून पाहते त्यावेळेला मात्र इथे तिला आनंदी ही बाथरूममध्ये सुद्धा दिसत नाही. मग आता लगेचच इकडे आरती पूर्ण खोलीमध्ये शोधते. त्याचबरोबर तिला असं वाटतं की मला यायला कदाचित उशीर झाला असावा, म्हणून आनंदी ही बाहेर गेलेली असावी असा विचार ती करत असते आणि त्यानंतर मात्र बाहेर जाण्याचा प्रयत्न करते, बाहेर शोधण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत इकडे हे दोघीही माणसं आता जवळजवळ तो बॉक्स जो आहे तो गाडीमध्ये ठेवत असतात. दुसरीकडे आपण पाहतो शिवलिंग जवळजवळ बनवून झालेलं असतं. अगदीच कमी वेळेमध्ये हे शिवलिंग इथे युगंधर आणि त्याचबरोबर मिताली ह्या दोघांनीसुद्धा बनवून काढलेलं असतं आणि त्यामुळे आता मिताली प्रचंड आनंदामध्ये असते. तिला प्रचंड आनंद झालेला असतो. आता युगंधरच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो, आता हे शिवलिंग तर झालं आहे, पण इकडे शिर्केन जे काही कामाला गेले आहेत ते कामसुद्धा व्यवस्थित झालं ना, म्हणजे
काहीही प्रॉब्लेम राहणार नाही असा विचार तो करत असतो आणि शिर्केंना कॉल करतो. मग शिर्केंना कॉल केल्यानंतर शिर्केसोबत बोलत असतो आणि तेव्हा मात्र इथे आता शिर्केसुद्धा म्हणत असतात, मालक साहेब काळजी करू नका, मी आत्ता इथे पोहोचतच आहे. अगदी काही मिनिटामध्येच मी तिथंपर्यंत जाऊन पोहोचेल आणि त्यानंतर आनंदी मात्र आपल्याकडे असेल. तुम्ही काळजी अजिबातच करू नका. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आता ह्या आश्रमामध्ये जे ते आपापली कामं करू लागलेले असतात आणि तेव्हा ही माणसं त्याच संधीचा फायदा घेतात. वॉचमॅनने खरं तर एवढी सगळी काही मदत केलेली आहे आणि त्या मदतीमुळेच आता हा जो काही आहे विद्याधरची माणसं हे सगळं काही करू लागतात. आता युगंधर म्हणत असतो, आनंदी काळजी करू नकोस, तू लवकरच आता पुन्हा या घरी येशील. तेवढ्यातच आता तिथल्या ज्या मॅनेजर साहेब आहेत त्या येतात. मग त्यांना तो टेम्पो आणि त्याचबरोबर तो ट्रंक हे दोन्हीही दिसतं आणि त्या वॉचमॅनला विचारत असतात की काय झालेलं आहे ह्याच्यामध्ये. तेव्हा तो म्हणत असतो, काही नाही, कचरा आहे. तेवढ्यातच आरती धावतच आलेली असते आणि म्हणत असते, मॅडम मॅडम खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा त्या म्हणत असतात, काय झालेलं आहे. मग आता ती म्हणत असते, मॅडम आरतीच आनंदीच सापडत नाही आहे. आनंदीला मी सगळीकडे शोधलं पण आनंदी कुठेच नाही आहे. तेव्हा त्या वॉचमॅनला सुद्धा विचारतात की आनंदीला बाहेर जाताना पाहिलं का. वॉचमॅन म्हणत असतो, अजिबातच नाही, मी तर इथेच उभा होतो, बाहेर तर कोणीही गेलं नाही असं तो स्पष्टपणे बोलू लागतो. तेव्हा मॅनेजर तिथे असलेल्या त्या मामांना विचारत असते आणि ते सुद्धा म्हणत असतात, अजिबातच नाही. तेवढ्यातच शिर्केसुद्धा तिथे आलेले असतात. मग शिर्के म्हणत असतात, काय झालेलं आहे. तेव्हा मात्र इथे आरती म्हणत असते, शिर्के सर, बरं झालं तुम्ही आलेला आहात. आपली आनंदी कुठेच सापडत नाही आहे. खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, काय करायचं तेच कळत नाही. आणि तेव्हा लगेच आता इकडे हा शिर्के म्हणत असतो, मला एक समजत नाही, अशी कशी इथे आनंदी गायब झाली. आनंदी तर इथेच होती ना. तेव्हा ती म्हणत असते, हो आनंदी तर इथेच होती, पण जेव्हा आम्ही बाहेर यांच्याशी बोलायला गेले ना तोपर्यंत ती इथून गायब झाली. मग शिर्के म्हणत असतात, त्या टेम्पोमध्ये काय आहे ते. तेव्हा आता इकडे त्यांना सांगण्यात येतं की त्या टेम्पोमध्ये जे आहे ना ते इथे कचरा जो आहे ना, डस्ट जी आहे ना, ती सर्व डस्ट आहे आणि आमची लोक ते सगळं काही घेऊन चाललेले आहेत असं सांगण्यात येतं. आता मात्र इकडे हा माणूस त्याच्या माणसांना ताबडतोब खुणावतो आणि तिथून लवकरात लवकर निघून जाण्यासाठी सांगत असतो. पण शिर्केंच्या मनामध्ये खूप काही प्रश्न निर्माण झालेले असतात. शिर्केंना वाटत असतं, नाही, काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे. आता आनंदी ही अजून तरी बेशुद्ध असते. मग आता इकडे ह्या माणसाने खुणावल्याबरोबर ते माणसं लगेचच तिथून निघून जायला सुरुवात करत असतात. पण शिर्के विचार करत असतात, नाही, कुठेतरी पाणी मुरतंय, काहीतरी इथे वेगळं आहे, पण काय आहे ना ते कळलं पाहिजे. इथे ह्या सगळ्या गोष्टीला अशा होणं शक्यच नाही आहे, कारण आनंदी जस्ट आत्ता होती आणि आत्ता आनंदी नाही म्हटल्यावर काय बोलायचं असा सुद्धा प्रश्न शिर्केंना पडलेला असतो. मग आता शिर्के विचार करत असतात, आनंदी गायब झाली, ही जी काही गोष्ट आहे ना ती इथे मालक साहेबांना सांगितली पाहिजे. दुसरीकडे आता आपण पाहतो इथे ते माणसं लगेचच आता इकडे शलाकाला फोन करत असतात आणि हे आनंदीला कुठे आणायचं हे ते विचारत असतात. मग इकडे शलाका म्हणत असते, काम झालं ना. हो मॅडम, अगदीच काम फत्ते झालंय, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा शलाका त्या माणसांचं कौतुक करत असते आणि म्हणत असते, वा वा वा, आज तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात. आज मात्र सगळ्यांचा फार आनंद आणि सगळं काही असणार आहे. पण मला एक गोष्ट सांगा मॅडम, आता ह्या आनंदीला आणायचं कुठं. तेव्हा आता इकडे शलाका म्हणत असते, कोल्हापूरला घेऊन या, कोल्हापूरमधून निघाला आहात ना, असा प्रश्न तिचा असतो. आणि त्यानंतर शलाकाचा आवाज येत नाही कारण नेटवर्कचा इश्यू असतो. मग शलाका म्हणत असते, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना इथे विद्याधर सरांना कॉल करा, विद्याधर सर सांगतील तुम्हाला की कुठे यायचं, काय करायचं ते.
हॅलो, तुम्हाला आवाज येतोय ना? हे बघा, मला ना तुमचं काहीच ऐकायला येत नाही. मी काय म्हणते, तुम्ही एकदा ना इथे विद्याधर सरांना कॉल करा. असं म्हणून आता जवळजवळ फोन कट झालेला असतो. जेव्हा फोन कट होतो त्यावेळेला मात्र आता इकडे हा माणूस म्हणत असतो, बघितलं, फोनसुद्धा कट झालेला आहे. काय करायचं ते सुद्धा कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतो. तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो, आता इथे हा जो काही विद्याधर आहे तो विद्याधर पृथ्वीबरोबर बोलत असतो. जेव्हा तो पृथ्वीबरोबर बोलत असतो त्यावेळेला मात्र इकडे पृथ्वी म्हणत असतो, अरे काका, तुला एक गोष्ट सांगू का? मला ना आपल्या त्या कॉन्ट्रॅक्टबद्दल थोडंसं बोलायचं आहे. म्हणजे कसं आहे ना, आता आपण दोघेही जण पार्टनरशिप असल्या कारणाने ना मला असं वाटतंय की आपल्यामध्ये सगळं काही 50-50 झालं पाहिजे. म्हणजे माझ्या मनालाही पटत नाही आहे. खरं तर ना इथे तुम्ही सगळे पैसे लावणार आणि तुम्ही सगळे पैसे लावल्यानंतर मी मात्र असंच हे करणार अजिबातच नाही. कारण इथे मी आता लोनसाठी अपील केलं आहे. फक्त ना इथे गॅरंटर म्हणून तू इथे सही करशील ना? तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, अरे एवढंच ना, एवढंच तुला माझ्याकडून हवं आहे ना? तू अजिबात काळजी करू नकोस. तू म्हणशील तिथे मी सह्या करायला तयार आहे. अरे हा विद्याधर म्हणजे त्या युगंधर निंबाळसारखा तुझ्या बापासारखा माणूस अजिबातच नाही. कारण काही जरी झालं ना तरी एका गोष्टीची आता तू काळजी करू नकोस. हे बघ, मी असताना तुला कोणतीच गोष्ट करायची गरज नाही आहे. आता बघ आपण कसे पैसे कमवतो आणि कसं मालामाल होतो तो, असं तो आता इकडे ह्या पृथ्वीला सांगत असतो. तेवढ्यातच आता इथे विद्याधरचा फोन वाजत असतो. मग पृथ्वी म्हणत असतो, अरे काका, तुझा फोन वाजतोय. तेव्हा तो म्हणत असतो, असू दे रे, तुझ्यापुढं मला काहीच महत्त्वाचं नाही आहे. खरं तर तो फोन त्या माणसांचा असतो आणि त्यानंतर विद्याधरकडून हा जो काही फोन आहे ना तो फोन इथे चुकूनच उचलला गेलेला असतो. मग आता इकडे ते माणसं तिकून म्हणत असतात, विद्याधर साहेब, आनंदीला कुठे आणायचं आहे? तर इकडे हा पृथ्वी म्हणत असतो, अरे काका, जे काही पेपर्स आहेत ते सही करण्यासाठी कुठे पाठवू? मग आता लगेचच इकडे हा विद्याधर म्हणत असतो, कुठे म्हणून काय विचारतोस? घरी पाठव. तर तिकडे ते माणसं विचार करत असतात, अरे बापरे, ह्यांनी तर ना इकडे घरी पाठवायला सांगितलेत ते पेपर. आता काय करायचं समजत नाही. मग आता मात्र तेवढ्यातच इकडे ते म्हणत असतात, असू दे, आता विद्याधर सरांच्या घरी पाठवायला सांगितले म्हटल्यावर आपण काय बोलणार आहोत? आपल्याकडे इथे बोलण्यासाठी दुसरं काहीच नाही आहे. मग आपण एक काम करूया, हे जे काही पेपर आहे, हे जे काही बॉक्स आहे ना, तो बॉक्स आपण विद्याधर सरांच्या घरी पाठवूया, कारण त्यांनीच तसं सांगितलेलं आहे म्हटल्यावर. असं म्हणून तिकडून त्या माणसांनी फोन कट केलेला असतो. दुसरीकडे मात्र आता आरतीला टेन्शन आलेलं असतं. कशीबशी आनंदी सापडली होती आणि कशीबशी सापडून जर अशा पद्धतीने ती पुन्हा गायब होत असेल तर मग आता काय करायचं हा विचार आता आरतीला खाऊ लागलेला असतो. ती शिर्केंना म्हणत असते, शिर्के सर, काय करायचं मला समजत नाही. आनंदी कुठे असेल? काय झालं असेल तिला? सगळं काही ठीक असेल ना? तेव्हा शिर्के म्हणत असतात, अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक असणार आहे. आनंदी कुठेही गेलेली नसणार आहे. काळजी करायची अजिबातच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग तेवढ्यातच आता इकडे ही म्हणत असते, मला एक गोष्ट समजत नाही, त्या गाडीमध्ये एवढा कसा काय कचरा आहे? मग शिर्केंना आता विचार येतो, नक्कीच काहीतरी झोल आहे. इथून आनंदी गायब होणं हे मात्र अजिबातच शक्य नाही आहे. मग आता शिर्के आणि त्याचबरोबर मॅनेजर साहेब हे दोघेही जण आतमध्ये जाऊन पाहतात तर काय, जो काही कचरा आणि जे काही इथे घेऊन जायचं होतं ते तर अगदी जशाला तसंच असतं. मग ते सगळं जशाला तसंच असताना इथे शिर्के म्हणत असतात, अहो मॅडम, हा जो काही कचरा आणि हे जे काही आहे ना ते तर इथेच आहे. मग तुमची माणसं कसला कचरा घेऊन गेली तेच काही समजत नाही आहे. मग आता त्या मॅडम म्हणत असतात, तुम्ही काळजी करू नका, मी विचारते, थांबा. असं म्हणून त्या काकांना इथे आता ती विचारायला जात असते की इथे कचरा तर तसाच आहे आणि तुम्ही कोणता कचरा पाठवलाय? मग शिर्केंना अजिबातच धीर धरवत नाही. शिर्के सरळ सरळ त्या पिऊनचा इथे गळा आवळतात आणि कॉलर पकडत असतात आणि त्याला मार मार मारत असतात. आता एवढं मारल्यानंतर काही विचारूच नका. इथे त्या मॅनेजर साहेब म्हणत असतात, अहो शिर्के सर, काय करताय तुम्ही? का मारताय त्यांना? तेव्हा शिर्के म्हणत असतात, तुम्ही नका हो काळजी करू मॅडम, ह्या लोकांना बोलतं कसं करायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. असं म्हणून बोल, आनंदी कुठे आहे? आनंदी युगंधर निंबाळकरांची बायको आहे, निंबाळकर घराण्यांची सून आहे आणि ती अशी अचानकच गायब होणं शक्यच नाही आहे. हे बघ, जे आहे ते खरं खरं सांग. बोल, आनंदी कुठे आहे? कोणाला मदत केलीस आणि आनंदीला इथून कोणी किडनॅप केलंय?
खोटं बोलायचं नाही, समजलं नाही तर तुझा जीव घेईन, नाही तर तुला असा सुतासारखा सरळ करेल ना की पुन्हा आयुष्यभर खडी फोडायलाच जेलमध्ये जाशील, समजलं. अशा पद्धतीने इथे शिर्केंनी ह्या पिऊनला चोप दिलेला असतो. जसा शिर्के मारत असतो अगदी त्याच ह्याच्यामध्ये त्याच स्पीडने इथे हा पिऊन म्हणत असतो, सांगतो सगळं काही सांगतो. आता जो टेम्पो गेलेला आहे ना, जो त्यामध्ये ट्रंक होता ना, त्या ट्रंकमध्ये आनंदी मॅडम आहेत असं बोलल्याबरोबर आता मात्र इकडे शिर्केला खूपच मोठा धक्का बसतो. आणि धक्का बसल्याबरोबर आता इकडे लगेचच शिर्के म्हणत असतो, मला वाटलंच होतं अशीच काहीतरी इथे माती खाल्लेली असेल, पण मी सुद्धा शिर्के आहे. काही जरी झालं तरी सुद्धा आनंदीच्या बाबतीत हे सगळं मी अजिबात घडू देणार नाही. त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, बोल, आणखी एक गोष्ट सांग, आनंदी नेमकी कुठे गेली आहे, कोणाला मदत करतोस, कोणाच्या सांगण्यावरून तू त्याला किडनॅप करायला मदत केली आहेस. तेव्हा मात्र इकडे आता तो म्हणत असतो, विद्याधर निंबाळकरांच्या सांगण्यावरूनच मी आनंदीला इथे किडनॅप करण्यासाठी मदत केली आहे, पण इथे माझा काहीच हात नाही आहे, ती लोक तिथून घेऊन सुद्धा गेली आहेत. असं म्हणून शिर्केच्या हातून तो निसटतो आणि तिथून पळून निघून जात असतो. आता मात्र इकडे हा शिर्के विचार करत असतो, आता ही माणसं नेमकी कुठं चाललेली असतील आणि हे सगळं आता कसं हँडल करायचं ते कळत नाही. आरती मात्र रडत असते. तेव्हा शिर्के म्हणत असतो, आरती हे बघ, रडू नकोस, मी ताबडतोब मालक साहेबांना कॉल करतो. असं म्हणून आता इकडे आरती म्हणत असते, काही करा शिर्के साहेब, पण आनंदीला वाचवायला हवं, आनंदी त्या ट्रंकमध्ये आहे. आता इकडे शिर्के म्हणत असतात, हे बघ आरती, शांत बस, आनंदीला काही होणार नाही आहे, आपण आहोत ना, मी ताबडतोब मालक साहेबांना कॉल करतो. असं म्हणून आता लगेचच इकडे शिर्के हा युगंधरला कॉल करत असतो. इकडे पूजेची जोरात तयारी सुरू झालेली असते. तेवढ्यातच जो बॉक्स आहे, ट्रंक आहे, तो ट्रंक इथे निंबाळकरांच्या घरी आलेला असतो. जेव्हा तो ट्रंक निंबाळकरांच्या घरी येतो त्यावेळेला मात्र इकडे हा ट्रंक कुठे ठेवायचा असं विचारण्यात येतं. मग धावतच आता धनश्री जाते आणि म्हणत असते, याच्यामध्ये काय आहे. तेव्हा ती माणसं म्हणत असतात, विद्याधर साहेबांचं याच्यामध्ये माल आहे, त्यांनी हे मागवलं आहे, कुठे ठेवायचं. तेव्हा धनश्री म्हणू लागते, काय, हे विद्याधरांनी मागवले, हो, कुठे ठेवायचं सांगा. आता धनश्रीच्या मनामध्ये विचार येतो, याच्यामध्ये नेमकं काय असेल आणि ह्यांनी असं काय मागितलेलं असेल कळत नाही. असं सुद्धा आता इकडे तिच्या मनामध्ये एका पॉईंटला विचार येतो. त्यानंतर लगेचच आता ती पुन्हा त्या विचारामधून बाहेर येते आणि म्हणू लागते, जाऊ दे, जे काही असेल ते असेल, मी नाही ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सर्व काही बोलल्यानंतर आता लगेचच तो जो काही ट्रंक आहे तो ट्रंक मात्र तिथे बाजूला ठेवायला सांगितलेला असतो. मग आता तो ट्रंक तिथे बाजूला ठेवायला सांगितल्यानंतर इथे मात्र आता दुसऱ्या बाजूला ह्या विद्याधरचा फोन सुरू असतो. मग विद्याधरांचा फोन सुरू असल्यानंतर आता विद्याधरला सांगितलेलं असतं त्याच्या माणसाने की साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचा जो काही माल आहे तो अगदी व्यवस्थित मी तुमच्या घरापर्यंत पोहोचवला आहे, तुम्हाला काळजी करण्याची अजिबातच गरज नाही. असं म्हटल्यानंतर विद्याधरला आता टेन्शन आलेलं असतं की ह्या लोकांनी माल नेमका कुठे पोहोचवला आहे आणि ही लोक नेमकं काय बोलत होती हे काही केल्यास समजत नाही. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्यानंतर शलाकाला सांगण्यात आलेलं असतं त्याने फोन करून, शलाका, आता तुला सांगू का, आनंदीच्या त्या शरीराचे आणि आनंदीची किंमत करोडो रुपयामध्ये करायची आहे, करोडो रुपये देऊनच आनंदीला विकायचं आहे. एवढ्या हलक्यामध्ये आनंदीला अजिबातच विकायचं नाही. आता त्या युगंधरला नाही रस्त्यावर आणलं तर नावाचा विद्याधर नाही मी, असं तो म्हणत असतो. शलाका, आता इकडे पार्टीची सुद्धा तयारी कर, असं सुद्धा आता इकडे तो सांगत असतो. मग ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर आता मात्र विद्याधरला माहिती नसतं की जो काही ट्रंक आहे तो ट्रंक मात्र इथंपर्यंत येऊन पोहोचला आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला त्या माणसांचा पुन्हा फोन आलेला असतो, आमची आणि तुमची डिलेवरी अगदी वेळेत केली आहे, काळजी नसावी, असं सांगण्यात आलेलं असतं. इकडे शिर्के हा युगंधरला कॉल करत असतो आणि म्हणत असतो, मालक साहेब, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा मात्र इथे आता हा युगंधर म्हणत असतो, काय झालेलं आहे. तेव्हा आता लगेचच इकडे शिर्के म्हणत असतो, मालक साहेब, तुम्हाला सांगू का, आनंदीला कोणीतरी किडनॅप केलेला आहे
आनंदीला इकडे कोणीतरी म्हणण्यापेक्षा ना विद्याधरने किडनॅप केलेला आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इथे विद्याधरने आनंदीला किडनॅप केलेला आहे ही गोष्ट मात्र आता ह्या सर्वांना टेन्शन देऊन जाते. युगंधर म्हणत असतो, अशी कशी आनंदी किडनॅप होऊ शकते तेच मला काही कळत नाहीये. आरती आता इकडे विचार करत असते, काय करायचं ते अजिबातच समजत नाहीये. हे सगळं काय आहे त्यासुद्धा गोष्टी कळत नाही आहेत. त्याचबरोबर इकडे आता युगंधर विचार करत असतो, हे सगळं कोण करते, आनंदी नेमकी कुठे असेल असा विचार आता इकडे तो करत असतो. तेव्हा तिथे शिल्पा येते. मग शिल्पा तिथे आल्याबरोबर लगेचच आता इकडे ती युगंधरला म्हणत असते, हे बघ युगंधर, एकतर दोन मुलं तुझ्यापासून दूर गेली आहेत. मला असं वाटतंय की तू ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करायला हवास. आता मिताली कमीत कमी तुला इथे मानते, त्याचबरोबर मिताली इकडे तुझ्याशी बोलण्याचा, तुझ्यासोबत नीट वागण्याचा, राहण्याचा प्रयत्न करते. पण मला असं वाटतंय की तू आता हे सगळं ह्या पद्धतीने करायला नकोयस, कारण आता मिताली पुन्हा तुझ्या आयुष्यातून दूर जायला नकोय. म्हणूनच मला असं वाटतंय की तू ना एकदा तिचा विचार कर. त्याचबरोबर एकदा विचार करून ना इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तिच्या नजरेतून तू पडू नकोस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे मात्र हा जो काही विद्याधर आहे तो विद्याधर फोन ठेवल्यानंतर प्रचंड आनंदात असतो. कारण विद्याधरला असं झालेलं असतं की आता मात्र ह्या वर्षीची जी काही पूजा आहे ना ती पूजा अगदीच सफल होणार आहे. काही जरी झालं तरीसुद्धा ही पूजा मात्र अगदी यशस्वी होईल असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर आता युगंधर म्हणत असतो, मला एक गोष्ट काही केल्या समजत नाही आहे. पूजा तर आपल्या इकडे दरवर्षीच होते, मग पूजा दरवर्षीच होत असल्या कारणाने तू एवढा आनंदामध्ये का बरं आहेस? बोल ना. तर आता मात्र इकडे हा युगंधर विचार करत असतो, हा एवढा आनंदात असण्याचं कारण मला समजत नाही आहे. नेमकं काहीतरी गोडगंगाल आहे आणि त्याचबरोबर नेमकं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी एकदा समजल्या पाहिजे. कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा ह्याचं हे चांगलं वागणं आणि अतिउत्साहीपणा मात्र इकडे नडू शकतो असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता मात्र प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की आनंदी ही आता इथे त्या बॉक्समध्ये असते. युगंधर आणि मिताली पूजेला बसलेले असतात, पण त्या बॉक्सवरती नाग असतो. मग सगळेजण पाहतात तेव्हा धक्का बसतो. आता इकडे विद्याधरची चिडचिड होत असते, कारण त्याला समजलेलं असतं की तो जो बॉक्स आहे, तो जो नागाचा इथे आनंदीचा बॉक्स आहे तो तुमच्या घरी आहे. मग आता मात्र त्याला तो बॉक्स बाजूला करायचा असतो, पण तिथे नागपंचमी आणि श्रावणी सोमवारानिमित्त त्याच्यावरती नागोबा असलेला असतो आणि तो विद्याधरला डंक किंवा फणा मारणारा असतो. तेवढ्यातच आता इकडे हा युगंधर निंबाळकर समोर जातो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणूनच त्या सापाला आता इकडे तो दूर पळवत असतो. जेव्हा साप तिथून निघून जातो त्यावेळेला मात्र माई म्हणत असतात, हा नक्कीच कसला तरी दैवी संकट आहे. मग युगंधर मात्र त्या पेटीला उघडण्यासाठी पुढे होतो. तर पाहत राहा.